विकतच्या एका पॅकेटाच्या किमतीत जर घरातच परातभर वेफर आपल्याला खायला मिळाले तर पाहू शकता किती आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत आणि रंग वगैरे सेम आपलं जसं मार्केटमध्ये आपण जसे विकत आणतो त्या पद्धतीचे वेफर हे तयार झालेत आणि एकदम झटपट असे तयार होतात। 40 रुपये किलोने 1 किलो बटाटे आणून हे असे परातभर मी वेफर घरी बनवलेत। तुम्हाला कोणी तुमचा विश्वास करणार नाही की हे वेफर्स तुम्ही घरी बनवलेत। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। क्रिस्पी आणि असे कुरकुरीत असे हे वेफर्स तयार आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघूया अवघ्या 5 ते 10 मिनिटात जसे मार्केटमध्ये मिळतात तसे वेफर्स। तर वेफर्स बनवण्यासाठी इथे मी बटाटे घेतलेत 1 किलो, पण हे मी एलआर बटाटे घेतलेले आहेत। हे खास वेफर्ससाठी येतात। तर हा आपला साधा बटाटा आहे आणि हा एलआर बटाटा आहे। याच्यामध्ये फरक इतकाच आहे का आपला साधा बटाट्याचा आणि याच्यात कलरचा रंग फरक असतो। याचा रंग थोडासा असा लालसर असतो आणि ह्या बटाट्याची एलआर बटाट्याची साल एकदम पातळ असते आणि यांना स्टार्च कमी असतो। तर आधी इथे मी 1 किलो बटाटे घेतलेत। तर आधी आपण यांची वरची साल काढून घ्यायची आहे। तर इथे ग्रेटरने मी यांना आधी सोलून घेते। हे पाहू शकता यांची साल किती पातळ आहे। तर आधी सगळे बटाटे मी सोलून घेते। आता इथे सगळे बटाटे आपले सोलून झालेत आणि हे बटाटे आपण सोलून किती वेळी ठेवले तर ते काळे पडत नाही आणि आपला जो साधा बटाटा असतो आपण जर तो कापून ठेवला तर तो लगेचच काळा पडतो। तर आधी आपण यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एलआर बटाट्याने तुम्ही इन्स्टंट असे अवघ्या 10 मिनिटात मार्केटमध्ये जसे वेफर्स भेटतात तसे वेफर्स आपले बनून तयार होतात। यांना फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे, काही जास्त वेळ पाण्यात वगैरे आपल्याला हे ठेवायचे नाहीये। आणि तुम्ही पाहू शकता मी धुतलेत, त्यांच्यात स्टार्च कमी आहे। तर यांना धुवून एखाद्या कपड्यामध्ये आपण असे पुसून घ्यायचे। फक्त स्वच्छ धुवून एखाद्या सुक्या कपड्यामध्ये यांना फक्त आपण पुसून घेणार आहोत। आता वेफर्स बनवायच्या आधी एक तयारी आपल्याला करून घ्यायची। इथे 1 चमच भर इतकं मी मीठ घेतलंय, कारण वेफर्स मध्ये वरतून मीठ टाकत नाही आणि जसे तुम्ही मार्केटमध्ये बघता एकदम नमकीन असे हे कुरकुरीत वेफर्स असतात तसे आपल्याला वेफर बनवायचे आहेत। तर त्याच्यात मी 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेते। आधी आपल्याला ही तयारी करून घ्यायची। पण मी स्वच्छ असे पुसून घेतलेत। इथे मी एक चिप्स बनवण्याचा ग्रेटर घेतलेला आहे, त्याच्याने आपल्याला हे चिप्स बनवून घ्यायचे। आपल्याला आता मोठे मोठे वेफर्स पाहिजेत तर आपण काय करणार आहोत, बटाटा हा असा आडवा पकडून त्याला चिप्स असे करून घ्यायचे। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचा बटन दाबा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा। पाहू शकता एकदम पातळ असे मोठे मोठे असे आपले हे बटाटे चिप्स आपले तयार होतात, पाहू शकता। आणि आता हे असे केल्यानंतर आपल्याला काय पुन्हा ते धुवून वगैरे नाही घ्यायचे, तर तसेच हे आपल्याला बनवून घ्यायचे, तळून घ्यायचे असतात। तर आपल्याला हे काय आता पुन्हा धुवून वगैरे नाही घ्यायचे, तर तसेच तळून घ्यायचे। तर हे सगळ्या बटाट्यांचे मी आधी हे चिप्स करून ठेवते। आणि मी मगाशीच सांगितलं तुम्हाला का ह्या एलआर बटाट्याने जरी बटाटे आपण खूप वेळ असे चिप्स करून ठेवले तरी ते काळे पडत नाही। तर चला मी सगळे चिप्स आधी करून घेते। आता इथे मीठ पण व्यवस्थित असं विरघळलंय, थोडंसं असं आपण आता हे करून घेऊ, नाही तर आपलं मीठ पाणी पण आता तयार आहे। इथे सगळे बटाटा चिप्स आपले बनवून झालेले आहेत। तर यांना मी फक्त थोडेसे आता केल्यानंतर ओलसर वाटतात म्हणून हे मी थोडेसे असे कपड्याने दाबून घेते।
आणि तुम्ही विचार करत असाल की सगळं खरं आहे पण हे बटाटे कुठे भेटणार, तर हे बटाटे आपल्या लोकल मार्केटमध्ये तर नाही भेटत, पण जिथे मोठा मार्केट असतो तिथे हे एल्लार बटाटा तुम्हाला ज्या आपल्या बटाट्यांचा जो रेट असतो त्याच रेटनी हे बटाटे पण भेटतात. तर आणून तुम्ही झटपट अशा अवघ्या 10 मिनिटात हे मार्केट सारखे बटाटे चिप्स बटाटे वेफर्स बनवून घेऊ शकता. तर चला मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलंय, तर वेळ न घालवता लगेचच आपण वेफर्स तळायला सुरुवात करू. आधी आपण छोटा एक तुकडा टाकून एखादा तेल चेक करू. तर तेल आपल्याला छान असं कडकडीत एकदम गरम पाहिजे. त्याची फ्लेम मी सध्या मीडियम वर ठेवली आहे आणि पटापट आपण हे चिप्स आता तेलामध्ये सोडून घ्यायचे. आणि मी नेहमी सांगत असते कोणतीही वस्तू तळताना खूप जास्तच असं कढई भरून तेल नाही ठेवायचा, कारण तो नंतर पुन्हा तो जास्त आपण वापरू शकत नसतो, किंवा वापरला तरी तळण्यासाठी नाही वापरायचा, भाज्यांसाठी वगैरे आपण तो घेऊ शकतो. तर कढईत बसतील तेवढेच मी चिप्स आधी सोडून घेते. लगेचच त्यांना उलटणे करायचे. 2 मिनिटं झाल्यानंतर त्यांना असे हलवून घ्यायचे. आणि आता आपण जो मीठ पाणी करून ठेवलंय त्यातलं फक्त मी अर्धा ते पाव चमच इतकं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे वेफर मध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. असं तेल गरम असतं त्याच्यामुळे पाणी टाकताना अंगावर हातावर वगैरे उडू शकतो. जरा ही प्रोसिजर सांभाळून करायची आहे. असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. आणि हे वेफर्स तळून झाले ते कसं समजेल, तर ज्या आता ह्या ज्या बुडबुड्या आहेत त्या कमी झाल्या तर मग समजायचं की वेफर्स आपले तळून झालेत. तिथे तेलाच्या बुडबुड्या सगळ्या कमी झालेत. आता आपण वेफर्स काढून घेऊया आणि एकदम मस्त असे कुरकुरीत असे वेफर्स हे आपले बनून होतात. रंग वगैरे पण खूप सुंदर आलेला आहे, जसा मार्केटमध्ये असतात सेम तसेच होतं. कोणी ओळखणार नाहीयेत का तुम्ही हे वेफर्स घरी बनवलेत. तर इथे काढून ठेवण्यासाठी मी एक परात घेतला आणि त्याच्यामध्ये टिश्यू पेपर टाकलेला आहे की जो काही एक्स्ट्राचा तेल असेल तो ह्या टिश्यूला लागेल. तर या मिनिटं एका साईडनं होऊन द्यायचे, लगेच त्यांना उलट करायचे नाहीये. आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे. आता त्यांना असे हलवून घ्यायचे. थोडे तळून झाले की मग आपण त्यांच्यामध्ये मीठ पाणी टाकून घेणार. पाव चमचा इतकं मीठ पाणी झालाय, काढून घेऊया. आवाजावर ओळखत असाल की किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बटाटे वेफर झाले आहेत. तर याच पद्धतीने मी हे सगळे बटाटे वेफर्स आधी आता तळून घेते. इथे आपले सगळे वेफर तळून झालेत आणि 1 किलो बटाट्यांमध्ये छान असे परतभर आपले वेफर्स तयार झालेत आणि एकदम मस्त असे कुरकुरीत आहेत. मी तोडून आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत आणि रंग वगैरे सेम आपलं जसं मार्केटमध्ये आपण जसे विकत आणतो त्या पद्धतीचे वेफर हे तयार झालेत आणि एकदम झटपट असे तयार होतात. उपवासामध्ये वगैरे तुम्ही हे खाऊ शकता. जर तुम्हाला उपवासाला खायचं असेल तर काही जण उपवासामध्ये मीठ नाही खात, तर तुम्ही हा मीठ पाणी न टाकता तसेही करून ह्या श्रावण महिन्यामध्ये उपवासासाठी तुम्ही हे वेफर्स बनवून खाऊ शकता. तर मी तुम्हाला आवाजही अजून दाखवते. होऊ शकता किती क्रिस्पी आणि असे कुरकुरीत असे हे वेफर्स तयार आहेत. तर मी तुम्हाला ह्या ताटात काढून दाखवते. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही असे वेफर्स हे बनवून घरात बनवून ठेवू शकता. छान 1-2 महिना राहतात, खराब होत नाही. आणि एकदा जर वस्तू आपण बनवली तेवढी 2 महिने तर काही राहत नाही कधी, हे 8 दिवसाच्या आधीच संपून जाते. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा.
आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचा बटन दाबा. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा. तर इथे पाहू शकता एकदम मस्त असे 40 रुपये किलोचे मी हे एल्लर बटाटे आणलेले आणि त्याचे छान इतके असे हे वेफर्स तयार झालेत. तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. तर रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.